welcome to Global Career Decoded podcast. Today with us we have Mayur. तर मयूर, लास्ट टाइम आपण बोललो की एलिजिबिलिटी एक्झाम्स कुठल्या कुठल्या असतात आणि त्याच्यामधलं इन जनरल आपण बऱ्याच गोष्टी बोललो. तर यू सेड की त्याच्याबरोबर एक पॅरलल गोष्ट चालू असते ती म्हणजे युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग. तर युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग मध्ये त्याच्या अंडर काय काय येतं असं तू म्हणशील? युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला बरेचसे गोष्टी इन्व्हॉल्ड होतात त्याच्यात. म्हणजे आपण आधी बोललो होतो तसं तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. सो आधी आपण 3 ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केले होते की जायचंय, शिकायचंय, परत यायचंय. जायचंय, शिकायचंय, काही दिवस राहायचंय, मग परत यायचंय. जायचंय, शिकायचंय, मे बी तिथंच एक 15 वर्ष राहायचं, 15-20 वर्ष राहायचं किंवा मायग्रेशन करायचंय. सो यापैकी कुठला एक ऑब्जेक्टिव्ह आहे त्याप्रमाणे ॲक्च्युली कंट्री डिसाईड करायला आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर कुठला कोर्स करायचा आहे, म्हणजे कुठले सब्जेक्ट्स घेणार आहात, काय त्याला पुढे इंडस्ट्रीचा स्कोप कसा आहे, मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा बिझनेस करायचा असेल तर त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत, हे थोडा रिसर्च करणं. त्या कंट्रीची इकॉनॉमी, कल्चर कसं आहे, क्लायमॅटिक कंडिशन कशा आहेत, ह्या थोडासा रिसर्च करणं की जे आपल्याला सुटेबल होऊ शकतात का नाही. दॅट हेल्प्स अस फायनलाइज द कंट्री ॲज सच. देन सब्जेक्ट वाईज आपण जेव्हा जातो त्यावेळेला युनिव्हर्सिटीज एलिजिबिलिटी काय आहे, पर्सेंटेज वाईज इज आय एम फिटिंग. देन द फायनान्सेस काय असतं की मला पर्सेंटेज खूप चांगले आहेत पण माझे फायनान्सेस डझंट अलाव मी टू गेट इन टू दॅट. सो मलाच रँक युनिव्हर्सिटीज किंवा त्या युनिव्हर्सिटीज नाही मिळू शकत. अँड इट ऑल्सो गोज अदर वे राऊंड की माझ्याकडे फायनान्सेस खूप आहेत पण अकॅडमिक्सच नाही आहेत तरी सुद्धा नाही मिळू शकत. सो त्याचा एक सुवर्ण मध्य काढणं हेही गरजेचं असतं. ॲडमिशन करत असताना लागणारे डॉक्युमेंटेशन कुठले आहेत, कधी इनटेक आहे म्हणजे कोर्स कधी चालू होणार आहे. सो मला कधी जायचं आहे त्याप्रमाणे तो कोर्सचा इनटेक कधी आहे, मी प्रोसेस कधी चालू करायला पाहिजे. जनरली किती इनटेक्स असतात इन 1 year यू माइट से? सो युजली 2 इनटेक असतात. सप्टेंबर, ऑक्टोबर अँड जॅन फेब आर द मेन इनटेक्स. नाउ विथ द फ्यू कोर्सेस, इवन फ्यू कंट्रीज have started with the mid intake which is the May intake, April-May intake. Otherwise हे 2 मेजर, सप्टेंबर इंटेक अँड जॅन इंटेक आर द 2 मेजर इंटेक. सो तुम्ही कधी जायचं आहे तुम्हाला त्याच्या साधारण वी एक्सपेक्ट की साधारण कमीत कमी 9 महिने आधी तरी सुद्धा तुम्ही ती प्रोसेस चालू करायला पाहिजे. सो जेव्हा कोर्सेस आपण बघतो त्यावेळेला त्याचे मॉड्यूल्स बघणं सुद्धा गरजेचं आहे. कुठल्याही युनिव्हर्सिटीचे मॉड्यूल्स बघणं, मला डिग्री जे मिळणार आहे त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट्स मला शिकायचे आहेत त्याच्यात मला डिटेलिंगमध्ये मॉड्यूल्स प्रत्येक युनिव्हर्सिटीचे वेगळे असतात. तो ते बघणं गरजेचं आहे. मला ते आवडत आहेत, मला पुढच्या करिअरच्या दृष्टीने ते चांगले आहेत का नाही हे बघणं गरजेचं असतं. सो दीज आर द थिंग्स ॲक्च्युली रिक्वायर्ड वेन वी टॉक अबाउट अ युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग. ओके. देन दिस हॅपन्स पॅरलली टू द प्रिपेअरिंग फॉर द एलिजिबिलिटी एक्झाम्स. ओके. मी युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग मागच्या पॉडकास्टमध्ये पण म्हणलं होतं, शॉर्टलिस्टिंग आणि एलिजिबिलिटी एक्झाम्स गोज हँड इन हँड. तुम्ही शॉर्टलिस्टिंग केलं तर तुम्हाला कळतं की कुठल्या एक्झाम्स द्यायच्यात, काय त्याच्यामध्ये स्कोर आणायचा आहे. सो अकॉर्डिंगली यू कॅन प्रिपेअर. किती वेळ आहे माझ्याकडे, ॲप्लिकेशनच्या डेडलाईन्स काय आहेत, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं पूर्ण एक कॅलेंडर बनवू शकता अँड यू कॅन अचीव्ह दोज डेट्स. अच्छा. आणि अजून एक गोष्ट तू आता म्हणालास की युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग जेव्हा करता तेव्हा ऑब्जेक्टिव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आफ्टर यू स्टडी तर असं आहे का कुठे की बाबा स्टे बॅक ऑप्शन आहे किंवा वर्क विसा आपल्याला हे करता येतो किंवा असं काही की जर का इफ आय एम चुझिंग द सेकंड ऑब्जेक्टिव्ह आय एम गोइंग टू गो देअर स्टडी अँड स्टे देअर फॉर से लाईक 2 to 3 years, तर त्या ऑप्शन मध्ये काय करता येऊ शकतो? सो बेसिक म्हणलं तसं की युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करत असताना कंट्री शॉर्टलिस्टिंगच्या केसमध्ये असं होतं की तुम्ही कंट्री वाईज तुम्हाला माहिती आहे की इमिग्रेशन रूल्स काय आहेत, की पर्टिक्युलर कंट्री गिव्स मी ऑप्शन टू स्टे बॅक. ओके. ऑन द बेसिस ऑफ अकॅडमिक, नॉट ऑन अ जॉब. सो मला कोर्स झाल्यानंतर माझ्या कोर्सच्या बेसिसवरती मला स्टे बॅक मिळतोय आणि मग ॲज यू सेड की माझा ऑब्जेक्टिव्ह सेकंड आहे. So you can select that country. So country shortlisting can happen on that basis. So basically first you can decide your objective, then shortlist the countries and then shortlist the universities.
परफेक्ट. सो ह्याच प्रोसेसने जावं लागतं आणि त्याच्यानंतर येतात ते फायनान्सेस. दीज आर द मेन पार्ट इन दॅट, की जिथे ऍक्च्युली पेरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट चालू होते. सो व्हॉट वी डू ॲट फोकस, वी अंडरस्टँड अबाउट द कॅन्डिडेट की तुम्हाला का परदेशी जायचंय, व्हॉट ऑल कोर्सेस यू वॉन्ट टू डू, व्हॉट करिअर यू वॉन्ट टू अचीव, व्हॉट ऑब्जेक्टिव्ह हॅव यू इन माइंड. इफ दे डोंट अंडरस्टँड की कुठला ठेवायला पाहिजे, वी गाईड देम ऑन दॅट. So we create that path for next 2-3 years minimum. Okay. And accordingly we guide them की शॉर्टलिस्टिंग कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आमच्याकडनं आम्ही शॉर्टलिस्टिंग करून देतो. वी एक्सपेक्ट फ्रॉम स्टुडंट टू जस्ट गो थ्रू द मॉड्यूल्स, कारण का सगळे टेक्निकल मॉड्यूल्स आम्हाला माहिती असतात असं नाही. अँड अकॉर्डिंगली शॉर्टलिस्ट द युनिव्हर्सिटी अँड ॲटलिस्ट मिनिमम अप्लाय टू 5 to 7 युनिव्हर्सिटीज, सो दॅट त्यातनं मे बी 2 किंवा 3 मधनं किंवा सगळीकडनं तरी तुम्हाला admissions येऊ शकतील. सो दॅट्स व्हॉट वी डू. Okay, so you at Focus, you give the university shortlistings and they give you the revised shortlistings as such. Ki if you're giving 20, they select the 5. Yes, and that happens very personally. Okay. It happens candidate to candidate. One-on-one basis, right? Yes, because कुठल्याही 2 माणसाचे फिंगरप्रिंट्स असे मॅच होत नाही, तसं एकासाठी शॉर्टलिस्टिंग केलेलं युनिव्हर्सिटी दुसऱ्यासाठी लागतीलच असं नाही. सो दॅट गोज one-on-one level. Okay. And we devote a dedicated time for it. Okay. So, thank you so much, Mayur, for this great information. And guys, if you have any question, DM us on our Instagram page, Global Career Decoded. And guys, stay tuned and listen.